नाही आता त्यांना बावनकुळेजींना काय म्हणायचं आहे मी ते ऐकलं नाही, तुम्ही म्हणताय म्हणून. राहुलजींनी काय म्हटलं की 2000 पूर्वी नरेंद्र मोदी या देशामध्ये ओबीसी नव्हते, एवढंच म्हटलं. आणि वस्तुस्थिती आहे, त्या राज्यामध्ये समाजाला त्यापूर्वी ओबीसीमध्ये का घेतलं गेलं नाही? कारण मोदी साहेबांना ओबीसी व्हायचं होतं म्हणून तो समाज घेतला का, तेली समाज? हा अर्थ आमच्या राहुलजींचा होता. महाराष्ट्रात जर आपला समाज ओबीसीमध्ये आहे तर गुजरातमध्ये का नव्हता? मग गुजरातमध्ये 2000मध्ये किंवा 2002मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2012मध्ये आलेला आहे. कदाचित ती तारीख मागे पुढे असेल, मला माहीत नाही, पण तेवढ्यात आहे. हे कधी आलं? ज्या वेळेस असं म्हणतात की मुख्यमंत्री असताना मोदी साहेब हा समाज ओबीसीमध्ये आला. ते मूळ त्यावेळेस त्यापूर्वी ते ओबीसीमध्ये नव्हते. यात काय आंदोलन करायचं? यात काय ओबीसीचा अपमान झाला? अरे ओबीसीचा अपमान तर तुम्ही रोज करताय. ओबीसींच्या महिलाची रोज खुलेआम हे लुटत चालले आहे. ओबीसींचे स्कॉलरशिपचे पैसे 3 वर्षापासून केंद्र सरकार देत नाही आहे. ओबीसींच्या वसतिगृहाचा पत्ता नाही आहे. ओबीसीसाठी तुम्ही काय बोलताय? काय केलं आहे? मोदी घरकुल योजना आणली, त्याच्यामध्ये अटी ज्या लावल्यात, त्यामध्ये पहिले विधवा, मग अपंग, मग BPL, आणि मग तो हे सगळ्या ज्या अटीमध्ये ते घरकुल बसत नाहीत. वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना आम्ही घरकुल मंजूर करून घेत होतो, त्यांना आता घरकुल दिलं जात नाही, अतिक्रमण काढून टाकत आहेत, बेघर केलं जात आहे लोकांना. ते सगळे ओबीसी आहेत. ओबीसींचा सत्यानाश करून टाकायचं ज्यावेळेस JR निघाला त्यावेळेस बावनकुळे शांत का बसलेत? त्यांनी ते का त्यावर बोलू शकले नाहीत? त्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे का ओबीसीच्या हिताचा? फक्त ओबीसीचं म्हणायचं आणि ओबीसीच्या हितासाठी बोलायचं नाही, तर ही भूमिका नसावी. आमचंही त्यांना आव्हान आहे, तुम्ही राजीनामा द्या. हा JR रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही देणार का? जो सरकारने, शिंदे सरकारने विदाऊट कॅबिनेट JR काढला मराठा समाजाच्यासाठी, त्या JR रद्द होण्यासाठी बावनकुळे राजीनामा देणार का? ओबीसीचे जर म्हणत असतील तर त्यांनी द्यावा, मग आम्हीही देऊ.